Hello friends, 21st August, लेस टॅक्सिंग ऑन नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी NRA जी रिक्रुटमेंट एजन्सी जी आहे त्याच्याबद्दल एक आर्टिकल आहे, एडिटोरियल आहे. बघूयात नेमकं काय, जी की कॉमन एक्झामिनेशन होणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जी एजन्सी आहे त्याच्याशी रिलेटेड एक एडिटोरियल आहे. समजून घेऊ नेमकं काय लेस टॅक्सिंग, टॅक्सेशनशी रिलेटेड आहे थोडंफार. बघूयात नेमकं काय आहे. मग काय करायचं आपल्याला, we have to solve the close test questions, we have to fill the blanks properly in the given time, 30 seconds or 30 seconds. Then we'll discuss the correct answer along with explanation, and after that result feedback. Okay, a standardized recruitment test is an advance but more jobs are needed. एक रिक्रुटमेंट साठी एक चांगल्या पद्धतीचा नवीन स्टँडर्डाइज फॉर्मॅट काढण्यात येतोय. ही खूप चांगली गोष्ट आहे, ही ऍडव्हान्स आहे, पुढे घेऊन जाणारी आहे. परंतु जास्तीचे जॉब्स निघणं हे काय गरजेचं आहे. ओके, लेट स्टार्ट. ट्राय करा. ओके, हाँ फर्स्ट बोलो क्या है, काय पहिलं, इज ए वॉज बर. ठीक आहे, लेट्स चेक. द युनियन कॅबिनेट्स डिसिजन टू क्रिएट, युनियन कॅबिनेटने जी काही डिसिजन घेतलेली आहे कशाबद्दल, टू क्रिएट अ नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी टू कंडक्ट अ स्क्रीनिंग एक्झामिनेशन. मग जी काही युनियन कॅबिनेटने एक डिसिजन घेतली आहे की नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी याला तयार करायचं टू कंडक्ट अ स्क्रीनिंग एक्झामिनेशन फॉर नॉन गॅजेटेड जॉब्स. जे नॉन गॅजेटेड जॉब्स आहेत त्या सगळ्या जॉबसाठी काय करण्यात यावं, एक NRA नावाची जी एजन्सी आहे ती रिक्रूट करणारी एजन्सी जी आहे ती तयार करण्यात यावी. ज्या माध्यमातून काय केलं जाईल, तर स्क्रीनिंग एक्झाम म्हणजे जी प्रायमरी एक्झाम असेल, प्री एक्झाम, ती त्या माध्यमातून घेतली जाईल. Eliminating the need for candidates to take separate examinations of the Railway Recruitment Board, Staff Selection Commission and Institute of Banking Personnel Selection. म्हणजेच काय, RRB, SSC आणि IBPS यांच्या ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम्स होतात त्याच्यासाठी एक कॉमन एजन्सी असावी की जी कॉमन एक्झाम घेईल. डॅश ऑफ वेलकम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म मेजर. रिफॉर्म मीन्स क्रांतिकारी. मग इज अ वेलकम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म मेजर. मग जर आपण बघितलं तर यामध्ये हे सध्या पण आहे, वेलकम साइन आहे. एक चांगल्या पद्धतीचा निर्णय जो आहे, स्वागतार्ह निर्णय जो आहे तो ऍडमिनिस्ट्रेशनने किंवा युनियन कॅबिनेटने घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट, रेडी. मग पहिल्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय असेल आन्सर, द करेक्ट आन्सर विल बी इज ए. चलो नेक्स्ट करा ट्राय सेकंड. ओके, बघू. फॉर सम इयर्स नाऊ, आतापासून काही वर्षांपूर्वी, द रेल्वेज हॅव बीन युझिंग कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर इन प्रोजेक्ट्स अँड सर्व्हिसेस. रेल्वे जे आहे तर काय करत होतं, कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरती जे आहे ते करत होतं. बट द गव्हर्नमेंट सिस्टम रिमेन्स अ मेजर रिक्रुटर. पण तरी सुद्धा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे आहे तर खूप मोठ्या प्रमाणावरती जे आहे रिक्रुटमेंट व्हायची. त्याच्यानंतर इन मार्च दिस इयर, ह्या वर्षी मार्च मध्ये, रेल्वेज मिनिस्टर पीयूष गोयल जे आहेत त्यांनी टोल्ड पार्लिमेंट दॅट 4 एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन्स फॉर ग्रुप सी एम्प्लॉईज इन द मिनिस्ट्री वर इश्यूड इन 2019. 4 नोटिफिकेशन जे ते काय करण्यात आले होते, जॉब संदर्भात जे ते देण्यात आलेले होते इन द मिनिस्ट्री वेअर इश्यूड इन 2019. डॅश 1.43 म्हणजेच किती, जवळपास 1.43 लाख, म्हणजे 1,43,000 जागा. बिसाइड्स अ सिमिलर नंबर सिलेक्टेड द प्रिव्हियस इयर. मग
ते असं म्हणतात की 2019 मध्ये ग्रुप सी च्या अंतर्गत जे आहे ते जवळपास 1.43 लाख पोस्ट जे आहे त्याच्यासाठीचे ज्या नोटिफिकेशन्स आहे ते देण्यात आले होते. मग कशाबद्दलचे देण्यात आले होते? मग इथं जर आपण बघितलं तर काय फॉर ऑफ काय येईल, किती जागांसाठी? 1.43 लाख जागांसाठी, म्हणून मग करेक्ट आन्सर असेल फॉर. सो इट इज डी दिल्ली. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ओके, ओव्हरऑल द पोस्ट कमिंग अंडर द ambit मीन्स स्कोप, त्याच्या अंतर्गत. सो ओव्हरऑल द पोस्ट कमिंग अंडर द ambit of the proposed NRA would cover about 1.25 lakh jobs a year. एका वर्षामध्ये जवळपास 1.25 लाख ज्या जागा असतात त्या जागा कव्हर करणारी अशी जी आहे तर ती NRA काय करेल, पहिली एक्झाम जी आहे ती कंडक्ट करेल. विच टिपिकली अट्रॅक्ट अबाउट 2.5 crore aspirants. जवळपास अंदाजे त्याच्यामध्ये 2.5 कोटी एवढे aspirants जे असतील, स्टुडंट जे असतील, त्यांना त्या माध्यमातून काय होईल, कव्हर केलं जाईल. The gains from a single examination when offered at the district level in the regional language as opposed to a multiplicity dash test in far fewer locations are self-evident. मग जर यातून फायदा नेमका काय होईल तर एकच एक्झाम द्यावी लागेल आणि जे काही डिस्ट्रिक्ट लेवलला जे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलला जे रिजनल लँग्वेज मध्ये ऍज अपोज टू अ मल्टिप्लिसिटी, ज्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याला जावं लागतं आणि वेगवेगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये ती द्यावं लागते. तर हे सगळं जे याला काय केलं जाईल, कव्हर केलं जाईल एकाच लँग्वेज मध्ये ते, किंवा जे काही रिजनल लँग्वेज असेल त्याला प्रेफर करून काय करता येईल, एक्झाम जी आहे ती घेता येईल आणि डिस्ट्रिक्टच्या लेवलला जे आहे तर ते घेता येईल. टेस्ट इन फार फ्युअर लोकेशन्स आर सेल्फ एव्हिडंट. मग जर आपण बघितलं मल्टिप्लिसिटी, पहिले जे होतं वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन एक्झाम द्यावं लागायचे, त्याऐवजी काय होईल, एकाच ठिकाणी एक्झाम देता येईल. सेल्फ एव्हिडंट, यातूनच काय आहे, सेल्फ प्रूफ म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, मग हेच सांगतं की काय, यातून हा खूप मोठा फायदा होईल. ओके, म्हणून इथं करेक्ट आन्सर कोण असणार मग, फॉर टेस्ट. ओके, चलो नेक्स्ट. Okay. Candidates would no longer have to travel to urban centers at considerable expenses and hardship to take an employment test. पूर्वी जसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सेंटरवरती जावं लागायचं, तशी आता गरज राहणार नाही. कॅन्डिडेट्स विल नो लॉंगर हॅव टू ट्रॅव्हल अर्बन सेंटर, शहरी भागामध्ये असणाऱ्या सेंटरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ॲट कन्सिडरेबल एक्सपेन्स अँड हार्डशिप टू टेक अन एम्प्लॉयमेंट टेस्ट. मग ही जी टेस्ट आहे ती घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये, शहरी भागामधल्या सेंटरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ऑपॉर्च्युनिटीज टू डायडॅश परफॉर्मन्स, ऑपॉर्च्युनिटीज टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स, टूच्या नंतर वर्कचं फर्स्ट फॉर्म येतं म्हणून ई करेक्ट आन्सर असेल. ऑपॉर्च्युनिटी संधी असेल परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी, सब्जेक्ट टू एज लिमिट. मग एज लिमिट नुसार जे तर काय असेल, एक संधी दिली जाईल. अँड 3 year व्हॅलिडिटी, दोन गोष्टी महत्वाच्या, एज लिमिट आणि काय होईल, 3 years व्हॅलिडिटी फॉर स्कोर्स आर पॉझिटिव्ह फीचर्स. काय चांगलं याच्यामध्ये, एकदा एक्झाम दिल्यानंतर तो स्कोर जो आहे चांगला जर आलेला असेल तर तो तुमचा 3 वर्ष पुढच्या व्हॅलिड असेल आणि त्याच्यामध्ये जो आहे तुम्हाला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी पण ऑपॉर्च्युनिटी दिल्या जातील, म्हणजे परत एक्झाम पण देता येऊ शकते. ओके, क्लिअर. चल पुढे.
Okay. Yet, the long-term relevance of such reform will depend on the commitment of governments to raise the level of public employment and expand services to the public. बघा, येट तरी सुद्धा द लॉंग टर्म रिलेव्हन्स नेमकं यातून किती फायदा होईल किंवा लॉंग टर्म इफेक्ट जो असेल तो या अशा क्रांतिकारी निर्णयाचा जो पण लॉंग टर्म इफेक्ट आहे तो कशावरती डिपेंड करतो की गव्हर्नमेंट सरकारने जी काही कमिटमेंट केलेली आहे कशाची गव्हर्नमेंट याच्याशी किती कमिटेड राहतं की पब्लिक एम्प्लॉयमेंट लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे याच्याशी रिलेटेड किती कमिटेड राहते गव्हर्नमेंट ते अँड एक्सपांड सर्व्हिसेस टू द पब्लिक आणि जास्तीत जास्त सुविधा ज्या आहे त्या पब्लिकला कशा पद्धतीने द्यायला किंवा एम्प्लॉयमेंट वाढवायला कशी मदत होईल यासाठी गव्हर्नमेंट किती कमिटेड राहत आहे त्यावरती डिपेंड आहे बोथ ऑफ विच आर डायडॅश इन इंडिया कसं आहे सध्या बोथ ऑफ विच दोन्ही पण गोष्टी सध्या कशा आहे लो आहे मग लो आहे म्हणून काय येईल LOW ऑप्शन जास्त आहे का नाही आहे सध्या कमी आहे म्हणून मग लो करेक्ट असेल नेक्स्ट while announcing the proposal for the recruitment agency in her budget speech earlier this year finance minister Nirmala Sitharaman said the NRA would be dash independent professional specialist organization बघा जसं अनाउन्समेंट करण्यात आलं होतं या प्रपोजलचं तर ते अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर रिक्रुटमेंट एजन्सी बद्दल बोलताना बजेटमध्येच फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की NRA ही जी असेल NRA ही जी असोसिएशन असेल एजन्सी असेल ती वुड बी ॲन इंडिपेंडंट आर्टिकल वापरायचं आहे आय ने सुरुवात होते किंवा मराठी स्वरानुसार इंडिपेंडंट ई असा येतोय स्वर म्हणून इथं आपल्याला काय वापरायला पाहिजे ॲन इंडिपेंडंट ठीक आहे अँड इंडिपेंडंट ही जी बॉडी असेल ती काय असेल इंडिपेंडंट स्वतंत्र प्रोफेशनल व्यावसायिक पद्धतीने काम करणारी आणि स्पेशलिस्ट आणि त्या फील्डमध्ये काय असणार आहे खूप जास्त स्पेशल त्याच्यासाठीची बनणारी असणारी ऑर्गनायझेशन ही असेल ठीक आहे नेक्स्ट okay there would also be an emphasis means force on creating advanced online testing infrastructure in 117 aspirational districts मग जर आपण बघितलं तर यामध्ये फोर्स करण्यात आलेलं आहे की ऑनलाईन टेस्टिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते बनवणं 117 डिस्ट्रिक्ट जे आहेत 117 शहरांमध्ये हे बनवलं जाणार आहे मेनी ऑफ विच आर इन स्टेट्स विथ लो सोशल डेव्हलपमेंट इंडायसेस यातले बरेचसे असे आहेत की ते सामाजिकरित्या जे आहे तर मागास थोडेसे कमकुवत असणारे असे जे आहेत तर असे स्टेट सुद्धा याच्यामधले त्या स्टेट मधले काही डिस्ट्रिक्ट जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केलेले आहेत दीज आर लाउडेबल ऑब्जेक्टिव्ह लाउडेबल मीन्स व्हॉट अपलोड करण्यासारखं स्तुतीजन्य इट इज डॅश इट इज रिलेव्हंट टू द पॉइंट आउट दॅट as a share of the organized workforce central government employment appears to be declining मग आता इथं जर आपण बघितलं तर जे पहिले सांगितलं हे स्तुतीजन्य आहे त्याच्या पुढे डिक्लाइन करणारं म्हणतंय म्हणजे जरा ऑपोजिट बोललेलं आहे ठीक आहे मग जो काही ऑपोजिट बोलणं असेल ते कशाशी रिलेटेड येऊ शकतं मग इथे जर मला कनेक्टिव्ह वापरायचं असेल तर कोणता वापरावा लागेल बट मग हे स्तुतीजन्य आहे पण इट इज रिलेव्हंट टू पॉइंट आउट दॅट ॲज अ शेअर ऑफ द ऑर्गनाइज वर्कफोर्स पण जसं आपण बघतोय की गव्हर्नमेंटमध्ये काम करणारा जो काही ऑर्गनाइज वर्कफोर्स जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही एम्प्लॉई जे आहेत ते क्रिएट केले जातात एम्प्लॉयमेंट ज्या क्रिएट केल्या जातात त्या अपियर्स टू बी डिक्लाइनिंग त्या काय होत चाललेल्या आहेत कमी कमी होत चाललेल्या आहेत ओके
ओके. न्यू पोस्ट डायडॅश सँक्शन पिरियडिकली. न्यू पोस्ट नवीन ज्या काही पोस्ट आहेत त्या नवीन पोस्ट जास्तीच्या आहेत म्हणून मग काय येईल आर. प्लुरल वाला फॉर्म आहे म्हणून इथं कोणता यायला पाहिजे तो ऑप्शन सी. न्यू पोस्ट आर सँक्शन पिरियडिकली. वेळच्या वेळी काय केलं जातं, नवीन पोस्ट ज्या आहेत त्या काय केल्या जातात, सँक्शन केल्या जातात. बट लार्ज नंबर ऑफ वॅकन्सीज रिमेन अनफिल्ड. पण तरी सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात ज्या काही वॅकन्सी आहेत त्या अजून पण काय अनफिल्ड आहे, तिथे अजून पण भरती जी आहे ती केली गेलेली नाही. विथ ग्रोविंग एम्फेसिस मीन्स फोर्स, जसं की फोर्स वाढत चाललाय ऑन ट्रान्सफरिंग कोअर रेल्वे सर्व्हिसेस टू द प्रायव्हेट सेक्टर. जसं की कोअर रेल्वे सेक्टर आहे त्याला प्रायव्हेट सेक्टरकडे घेऊन चाललेले आहेत. देअर मे बी फ्युअर गव्हर्नमेंट जॉब्स ऑन ऑफर इन द फ्युचर. मग भविष्यात अजून जास्त काय होणार आहे, प्रायव्हेट कडे जात असल्यामुळं बऱ्यापैकी भविष्यामध्ये काय होईल, जॉब्स कमी होतील. कधी, भविष्यामध्ये. ठीक आहे. 9th, मोर एव्हर जॉब्स अंडर द सेंटर. जसं की आपण बघितलं की सेंटरच्या अंतर्गत येणारे जॉब्स प्रीडॉमिनंटली इन द रेल्वेज. मोस्टली प्रीडॉमिनंटली म्हणजे मुख्यत्वे करून जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर रेल्वे आणि डिफेन्स सेक्टरमध्ये आहेत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूट अराउंड 14% ऑफ द पब्लिक एम्प्लॉयमेंट. मग आपण जर बघितलं की पब्लिकला जी काही एम्प्लॉयमेंट दिली जाते त्यातले रेल्वे आणि डिफेन्स मध्ये सगळ्यात जास्त जवळपास 14% आहे. विथ द रेस्ट डॅश विद इन द परव्ह्यू ऑफ स्टेट्स. मग त्याच्या मधले जे तर आपण जर बघितलं रेस्ट उरलेले जे आहे फॉलिंग विदिन काय होत आहे द परव्ह्यू ऑफ स्टेट. बाकीचे जे आहेत ते कशात येत आहेत, कम्स अंडर असं म्हणायचंय. मग कम्स अंडरशी रिलेटेड कोणता फॉलिंग येऊ शकतो. ओके. मग त्यानुसार जर मी म्हटलं समजा तर काय येईल, फॉलिंग. रेस्ट फॉलिंग विद इन द परव्ह्यू ऑफ स्टेट्स. पण स्टेटच्या जबाबदारीमध्ये तो येतो. रिफॉर्म मस्ट देअरफॉर हॅव अ वाइडर रीच टू अचीव स्केल. मग यामुळं हे जे रिफॉर्म जे डिसिजन जे घेतलेलं आहे यातून खूप मोठ्या स्केलवरती काय केलं जाऊ शकतं, अचीव केलं जाऊ शकतं. इट मस्ट बी मार्क्ड बाय वेल डिफाईन्ड प्रोसिजर्स. फक्त याला काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने प्रोसिजर जे आहेत तर त्या असल्या पाहिजे. वाईड पब्लिसिटी, चांगल्या पद्धतीने पब्लिसिटी व्हावी. अँड ओपन कॉम्पिटिशन, आणि सगळ्यांसाठी खुली असणारी कॉम्पिटिशन असली पाहिजे. बिसाइड्स व्हर्च्युअल एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिएशन. मग जे काही आतापर्यंत व्हर्च्युअली जे काही थोडंफार होत असेल ते डिस्क्रिएशन मीन्स ज्याला आपण डिस्क्रिमिनेशन वगैरे जसे असतात तशा पद्धतीचं. मग जे काही व्हर्च्युअली आतापर्यंत काय केलं जातं की जसं मी म्हटलं समजा समजा की इट मस्ट बी मार्क्ड बाय वेल डिफाईन्ड प्रोसिजर्स. वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत ते चांगल्या पद्धतीच्या असल्या पाहिजे. पब्लिसिटी चांगली झाली पाहिजे. ओपन कॉम्पिटिशन होऊ शकते. त्याच्यानंतर व्हर्च्युअल इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिएशन म्हणजे जे स्वतःचा निर्णय घेण्याचं किंवा जे काय आहे समजा निर्णय जसा घेतला जातो तर तो जो आहे ह्या सगळ्या गोष्टींमधून काय होईल, सुटका मिळू शकेल. आणि चांगल्या पद्धतीचं जे कॉम्पिटिशन आहे ती खुली कॉम्पिटिशन सगळ्यांसाठी निर्माण होईल. ओके. अँड लास्ट वन करा ट्राय. ओके. काय म्हणणं आहे बघा. ॲज अ प्रिलिमिनरी स्क्रीनिंग टेस्ट द NRA dash potentially cut delays which are familiar feature with government, boost transparency and enable wider access. काय होतंय बघा, ॲज अ प्रिलिमिनरी स्क्रीनिंग टेस्ट, जसं की स्क्रीनिंग टेस्ट बद्दल बोललेलं आहे, पहिली एक टेस्ट होऊन जाईल ज्या माध्यमातून काय होईल, पोटेन्शियली कट डिलेज जे काही उशीर होतो तो काय होईल, कमी होईल. मग पोटेन्शियली म्हटलेलं आहे एक्सपेक्टेड टू हॅपन, दॅट इज नॉट डू, कॅन. ठीक आहे, शक्य होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही, म्हणून मग NRA कॅन पोटेन्शियली कट डिलेज. इथं कोणता करेक्ट असेल, कॅन, डी. ठीक आहे. या माध्यमातून प्रायमरी स्क्रीनिंग पहिलेच होऊन जाईल, त्यामुळं डिलेज जे होत आहेत, जे उशीर लागतोय ते काय होईल,
कमी होतील. विच आर फॅमिलियर फीचर विथ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट जॉब बद्दल आपण जर बघितलं तर डिले हे फॅमिलियर आहे आणि ते काय होईल, होऊन जाईल, कमी होतील. अजून काय होईल, बूस्ट ट्रान्सपरन्सी. थोडक्यात काय, ट्रान्सपरन्सी पण वाढवली जाईल. त्याच्यानंतर अँड इनेबल वायडर ऍक्सेस, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय होईल, ऍक्सेस जो आहे तो प्रत्येकाला मिळेल. द एंटायर प्रोसेस ऑफ कॅन्डिडेट सिलेक्शन मस्ट बी अ मॉडेल. आणि म्हणून या माध्यमातून फक्त काय असलं पाहिजे की पूर्ण प्रोसेस जी आहे ती कशी असावी, एक मॉडेल असावं. रेझिंग द बार ऑन स्पीड, ही स्पीड वाढवण्याबद्दल असावं. एफिशियन्सी अँड इंटिग्रिटी, आणि प्रत्येकाची क्षमता वाढवणारं, आणि ट्रान्सपरन्सी, इंटिग्रिटी, लोकांचा विश्वास बसेल असं इंटिग्रिटीने काम करणारे जे, तर असं ऑर्गनायझेशन किंवा वर्क असलं पाहिजे. ओके, गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू.